देशातील युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा इशारा देत भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढण्यात आला। होय आम्ही झुरळ असे उपरोधक जॅकेट परिधान करून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। युवा महासंघाने युवकांची तुलना झुरळाशी केल्याचं कथित वक्तव्याचा तीव्र निषेध केला। युवक हे देशाचे भविष्य असून रोजगार, शिक्षण, महागाई, पेपरफुटी आणि बेरोजगारी सारख्या प्रश्नांशी संघर्ष करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले। यावेळी संबंधित न्यायाधीशांनी युवकांची जाहीर माफी मागावी, युवकांच्या प्रश्नावर सरकारने ठोस धोरण जाहीर करावे आणि सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे असे मागण्या करण्यात आल्या। वास्तविक पाहता आम्ही खरं तर जिवंत सहज आणणार होतो, परंतु एखाद्या जीवात मला त्रास देऊ नये ही माणुसकी नाही। त्या प्राण्यांचा पण कुठेतरी मानवाधिकार असतो, प्राण्यांचा अधिकार असतो, म्हणून आम्ही ते काम केलं नाही। तुम्हाला सनदशी मार्गाने निवेदन देतोय। आमची मागणी एवढंच आहे, यावेळी देशाचे सर्वोच्च न्यायाधीश, सरन्यायाधीश ज्यांना आम्ही न्यायदाता आणि देव मानतो, अशी व्यक्ती आमच्यासारख्या तरुणांना, सुशिक्षित तरुणांना जर झुरळ म्हणत असेल तर यावर आमचं दुसरा कोणी अपमान होऊ शकत नाही आणि तो सर्वोच्च सरन्यायाधीशांनी करावा। इतकं तर बेशर्मीचं विधान जे आहे त्यांनी ते विधान मागं घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे। आज आमचं पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आम्ही अत्यंत सनदशीर मार्गे शांततेत केलेलं आहे आणि आमचं पुढचं जे आंदोलन आहे आम्ही याहून अधिक उग्र